मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे केमिस्ट्री विथ विनय या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण क्लास 12चं चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट शिकतो आहोत आणि सॉलिड स्टेटमधला आजचा व्हिडिओ लेक्चर नंबर आहे 8. आजच्या टॉपिकमध्ये आपण बघू शकाल की मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा अतिशय छोटासा आणि सोपा टॉपिक कव्हर करणार आहोत. फिजिक्समध्ये सुद्धा या चॅप्टरचं बरंच इम्पॉर्टन्स आहे आणि केमिस्ट्रीमध्ये आपण जेव्हा डी ब्लॉक एलिमेंट ए ब्लॉक एलिमेंटचा अभ्यास करू तेव्हासुद्धा आपल्याला या टॉपिकची गरज पडेल. तेव्हा महत्त्वाचा, सोपा आणि छोटासा असा टॉपिक मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. मित्रांनो, या टॉपिकमधला आपला जो क्वेश्चन आहे तो बघून घेऊयात. सगळ्यात पहिला क्वेश्चन या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचा आहे, डिस्क्राईब इन डिटेल द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. सॉलिडच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपल्याला डिस्क्राईब करायची आहे. हा पहिला प्रश्न आहे आपल्याला. आणि याच्यानंतरचा दुसरा प्रश्न जो आहे, जो इन टेक्स्ट क्वेश्चन आहे, म्हणजे टेक्स्टबुकच्या शेवटी तुम्हाला दिलेला क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन आहे व्हॉट इज डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. तर बघूयात मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स अँड डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस काय असतात ते. मित्रांनो, आपण सर्व जाणतात की सर्व प्रकारचे क्रिस्टलाइन सॉलिड्स हे पार्टिकल्सपासून बनतात आणि पार्टिकल्स हे ॲटम्सपासून बनतात. ॲटमच्या सेंटरला असतो न्यूक्लियस, ओके, आणि त्या न्यूक्लियसच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन्स हे एका फिक्स्ड सर्क्युलर पाथमध्ये फिरत असतात आणि हे इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरता फिरता स्वतःच्या देखील अवतीभोवती फिरत असतात. ते आपल्या स्वतःच्या अवतीभोवती देखील फिरतात आणि इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या अवतीभोवती देखील फिरतात. आणि अशा प्रकारच्या मोशन्समुळे मित्रांनो इलेक्ट्रॉन्स हे मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक मोमेंटम तयार करतात. इलेक्ट्रॉन्स अशा प्रकारच्या रोटेशनमुळे जी गोष्ट तयार करतात त्याला आपण मॅग्नेटिक मोमेंटम असं म्हणूयात. ओके. सो मित्रांनो, या मॅग्नेटिक मोमेंटमची एक खासियत असते की जेव्हा एखाद्या ॲटममध्ये सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन हे पेयर्ड असतात तेव्हा नेमकं काय होतं, जसं की आपण हेलियम बघूयात. हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हेलियमचं काय असणार आहे तर 1s2. सो 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दोघे इलेक्ट्रॉन पेयर्ड आहेत. सो त्याच्यामुळे मित्रांनो हेलियमचा एक इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शनने फिरतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डायरेक्शनच्या स्पिनचा असतो किंवा त्या पद्धतीने फिरतो. सो याचं मॅग्नेटिक मोमेंटम हे अपवर्ड डायरेक्शनचं असतं आणि दुसऱ्याचं मॅग्नेटिक मोमेंटम हे डाऊनवर्ड डायरेक्शनचं असतं आणि ते सारख्याच स्पीडने, सारख्याच अँगलने फिरतात. म्हणून दोघांचं मॅग्नेटिक मोमेंटम किंवा दोघांची मॅग्नेटिक ताकद जी सारखी असते आणि त्याच्यामुळे +1 आणि -1 असं जर आपण केलं तर आपल्याला बघायला मिळेल की +1 -1 किती होऊन जातो 0. आणि म्हणून ज्या ॲटमच्या ऑर्बिट्समध्ये सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन हे पेयर्ड असतात अशा ॲटमच्या मॅग्नेटिक मोमेंटम हा 0 असतो आणि म्हणून अशा ॲटम्स हे कुठल्याही प्रकारची मॅग्नेटिक फील्ड दाखवत नाही. जेव्हा अशा प्रकारचे मटेरियल किंवा अशा ॲटम्सपासून बनलेले क्रिस्टलाइन सॉलिड्स हे मॅग्नेटिक फील्डमध्ये एक्सपोज केले जातात तेव्हा ते थोड्या प्रमाणात मॅग्नेटिक फील्डला रिपेल करतात आणि अशा पदार्थांना किंवा अशा प्रकारच्या क्रिस्टलाइन सॉलिडला आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस असं म्हणत असतो किंवा या प्रॉपर्टीला आपण डायमॅग्नेटिझम असं म्हणत असतो. डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस ऑर डायमॅग्नेटिक प्रॉपर्टीज. सो डायमॅग्नेटिक प्रॉपर्टीज म्हणजे काय मित्रांनो, वेन ॲटम कन्सिस्ट ऑल द पेयर्ड इलेक्ट्रॉन ड्यू टू विच द मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज 0 अँड दॅट्स वाय सम क्रिस्टलाइन मटेरियल रिपेल magnetic field in small proportion or small extent, then such kind of substances is called as diamagnetic substances and property is called as diamagnetism. ओके. आता मित्रांनो आपण बघूयात पॅरामॅग्नेटिझम काय असतं. आता या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या आधी आपल्याला हे सुद्धा माहिती असणं गरजेचं असतं की मॅग्नेटिक फील्डमध्ये एक्सपोज करणं म्हणजे काय. तर सोपं आहे. आपल्याकडे जर कुठला क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि तो क्रिस्टलाइन सॉलिड आपण मध्यभागी ठेवला आणि त्याच्या एका बाजूला आपण एक मॅग्नेट बसवलं आणि त्या मॅग्नेटचं नॉर्थ पोल लावलं आणि दुसऱ्या बाजूला मॅग्नेटचं साऊथ पोल लावलं. ओके. सो नॉर्थ पोल आणि साऊथ पोलमधून ज्या मॅग्नेटिक वेव्ज ट्रॅव्हल होतील किंवा त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिझम असेल त्याच्यामध्ये जेव्हा आपण कुठला क्रिस्टलाइन सॉलिड बसू तेव्हा आपण त्याला असं म्हणू शकतो की हा अंडर द मॅग्नेटिक फील्ड आहे. ओके. सो मित्रांनो, आता समजा याच्यानंतर आपण पॅरामॅग्नेटिझम काय असतं हे कॉन्सेप्ट बघून घेऊया. तर पॅरामॅग्नेटिझमचं एक्झाम्पल आपण बघूया. ते जसं आपल्याकडे कॉपरचे कटायन असतात Cu2+
किंवा आपल्याकडे फेरिक आयन असतात. फेरिक आयन म्हणजे काय तर Fe3+. ओके, अशा पद्धतीचे आयन जेव्हा आपल्याकडे असतील तेव्हा त्यांच्यामध्ये आपण जर यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नीट बघितलं तर त्यांच्यामध्ये काही अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आपल्याला बघायला मिळतात. जसं की Fe+3चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण बघितलं तर ते येईल ऑर्गॉन. ओके, ॲटॉमिक नंबर 18पर्यंत. त्याच्यानंतर 4s2 आणि 3d3. ओके, अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Fe+3 दाखवतो. ॲक्च्युली Feचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d6 असतं, परंतु 3 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे +3 चार्ज आला आहे आणि म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d3 झालं. मग अशा केसेसमध्ये आपण बघू शकाल की 3d3 म्हणजे d ऑर्बिटॉलमध्ये किंवा डी सबशेलमध्ये 5 ऑर्बिटॉल्स असतात आणि त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन जे आहेत आपल्याला ते इथे अनपेअर्ड बघायला मिळत आहेत. ओके, सो हा 1, 2 आणि 3 इलेक्ट्रॉन आपल्याला इथे अनपेअर्ड बघायला मिळत आहेत. याच्यामुळे सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन Fe+3मध्ये पेअर्ड नाही आहेत आणि अशा पद्धतीने 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काहीतरी मॅग्नेटिक मोमेंटम स्वतःची तयार करतात. म्हणजे Fe+3ची टोटल मॅग्नेटिक मोमेंटम ही 0 नसते आणि अशा पदार्थांना जेव्हा आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये एक्सपोज करतो, ओके, तेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये त्यांना एक्सपोज केल्यानंतर हे पदार्थ थोड्याफार प्रमाणामध्ये मॅग्नेटिक फील्डच्या बाजूने ॲट्रॅक्ट होतात आणि म्हणून अशा पदार्थांना पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. ओके, सो व्हॉट डू यू मीन बाय पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेस? द सबस्टन्सेस विच हॅव ॲट लीस्ट 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन show some kind of magnetic momentum or which total magnetic momentum is not 0. Such substances attract towards the magnetic field in little proportion or little amount. Such substances is called as paramagnetic substances. Example कुठले paramagnetic substances चे? Cu2+, Fe3+ आणि Cr3+. ओके, आणि मित्रांनो याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचे आपण सबस्टन्सेस बघूयात ज्यांना म्हटलं जातं फेरोमॅग्नेटिझम किंवा मित्रांनो या पदार्थांना म्हटलं जातं फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. जो फेरोमॅग्नेटिझम्स किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस म्हणजे काय ते बघूयात. मित्रांनो आपण जर Feचं ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर ते असतं Ar, त्याच्यानंतर 4s2 आणि 3d6. आता 4s2 आणि 3d6 अशा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 3d6 जर आपण भरण्याचा प्रयत्न केला डी सबशेलमध्ये तर आपल्याला इथे बघायला मिळेल की 1, 2, 3, 4 आणि 5 हे 6 इलेक्ट्रॉन जर आपण इथे पेअर करण्याचा प्रयत्न केले तर 1, 2, 3, ओके, 4, 5 आणि हा 6वा इलेक्ट्रॉन इथे येतो आहे. म्हणजे फेरसमध्ये म्हणजे लोखंडाच्या मॉलिक्युलमध्ये आयर्नमध्ये एकूण 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतात. मग 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे यांच्यामुळे तयार होणारं मॅग्नेटिझम हे कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये असतं किंवा बऱ्याच जास्त प्रमाणात असतं. अशा प्रकारचे पदार्थ जे परमनंटली मॅग्नेटाइज्ड होतात किंवा कायमस्वरूपी मॅग्नेटिक फील्ड दाखवतात अशा पदार्थांना आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असं म्हणतो. आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असण्यामागचं प्रमुख कारण कुठलं तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये मॅक्सिमम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे तसल्या पदार्थांचं मॅग्नेटिक मोमेंटम हे बऱ्याच जास्त प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे त्यांची मॅग्नेटिक फील्ड ही स्ट्रॉंग असते. दॅट्स वाय दे अट्रॅक्ट टुवर्ड्स द मॅग्नेटिक फील्ड वेन दे एक्सपोज्ड इन मॅग्नेटिक फील्ड. ओके, अशा पदार्थांना आपण जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं तर ते मॅग्नेटिक फील्डच्या बाजूने अट्रॅक्ट होतात. त्या पदार्थांना आपण फेरोमॅग्नेटिझम असं किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असं म्हणतो आणि त्या मॅकॅनिझमला किंवा त्या प्रॉपर्टीला आपण फेरोमॅग्नेटिझम असं म्हणतो. मग अशा प्रकारच्या प्रॉपर्टी दाखवणारे सबस्टन्सेस कुठले तर अशा प्रकारच्या प्रॉपर्टी दाखवणारे सबस्टन्सेस म्हणजे Fe, त्याच्यानंतर CO म्हणजे कोबाल्ट, त्याच्यानंतर निकेल आणि सो ऑन. सो मित्रांनो आपण आत्ताच बघितलं की डायमॅग्नेटिझम काय असतं, पॅरामॅग्नेटिझम काय असतं आणि फेरोमॅग्नेटिझम काय असतं. सो आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करूयात डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक आणि फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज. सो डायमॅग्नेटिकमध्ये काय असतं मित्रांनो, फेबली रिपेल्ड बाय द मॅग्नेटिक फील्ड. फेबली म्हणजे कमी प्रमाणात,
feebly repelled by the magnetic field non-metallic element except O2 and S inert gases. आपल्याला काय बघायला मिळतं मित्रांनो, इथे कुठल्याही प्रकारचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नाही आहे, त्याच्यामुळे टोटल मॅग्नेटिक मोमेंटम ही 0 आहे आणि त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्डला डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस हे थोड्या प्रमाणामध्ये रिपेल करतात. इथे त्याचे एक्झाम्पल आपल्याला बघायला मिळतील. पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं मित्रांनो, तर पॅरामॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये आपल्याला 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इथे बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळे हा थोड्याफार प्रमाणामध्ये मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी दाखवतो आणि कुठले कुठले कंपाऊंड्स किंवा क्रिस्टलाइन सॉलिड्स अशा प्रकारचे मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी दाखवतात तर ते आपल्याला इथे दिलेले आहे. त्याच्यातला TiO आणि TiO3 हे 2 कंपाऊंड्स हे बऱ्याचदा कॉम्पिटिशन एक्झाममध्ये विचारल्या गेलेले आहेत. आणि तिसऱ्या प्रकारचा कंपाऊंड कुठला तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. सो फेरोमॅग्नेटिझम किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसमध्ये आपल्याला इथे बघायला मिळतं आहे मित्रांनो, आपण एनलार्ज करून बघूयात. तर इथे मॅक्सिमम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आपल्याला बघायला मिळत आहेत. सो वेन मॅक्सिमम नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जेव्हा एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिडच्या ॲटम्समध्ये असतील तेव्हा त्यांचं मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटिक मोमेंटम हे जास्त प्रमाणात असेल आणि म्हणून Fe किंवा निकेल किंवा कोबाल्ट किंवा क्रोमियम डायऑक्साईड अशा पदार्थांमध्ये किंवा अशा प्रकारच्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये आपल्याला अशा प्रकारचं परमनंट मॅग्नेटिझम बघायला मिळतं. त्या पदार्थांना आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस असं म्हणतो. ओके, सो डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स आणि त्याचबरोबर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या कन्सेप्टच्या साहाय्याने आपण मॅग्नेटिक प्रॉपर्टीज पदार्थांच्या समजून घेतल्या. ओके, तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण चॅप्टर संपवलेलं आहे. यानंतरचं व्हिडिओ लेक्चर नंबर 9 आपण बघूयात. या चॅप्टरच्या इनटेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच या चॅप्टरला जे MCQs विचारले गेले आहेत टेक्स्टबुकमध्ये त्याच्यावरती ते व्हिडिओ लेक्चर नंबर 9 असेल. आणि अपेक्षा करतो तुम्ही सगळ्यांनी पुस्तक घेतलं असेल किंवा PDF तुम्ही हे सगळं चॅप्टर बघितलं असेल. या संपूर्ण चॅप्टरचा एक ओव्हरलुक करा. मी डेफिनेटली या चॅप्टरवरची एक टेस्ट तुमची कंडक्ट करेल. थँक्यू.